26 जानेवारी या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी साळवे रेखा देवदान, राहणार बोलेगाव, तालुका नगर, जिल्हा अहिल्यानगर येथील रहिवासी असून मी तुम्हाला आज 26 जानेवारीविषयी माझे विचार तुमच्यासमोर व्यक्त करत आहे. माझा विषय आहे भारतीय लोकशाही परिपक्व की अधुरी. भारतीय लोकशाही लोकशाही म्हणजे काय? लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी केलेले राज्य म्हणजे लोकशाही होय. तर खऱ्या अर्थानं लोकशाही ही परिपक्व आहे का, असा मला जनतेला प्रश्न विचारायचा आहे. पण खऱ्या अर्थाने लोकशाही ही परिपक्व नसून ती अधुरीच आहे. भारतीय लोकशाहीला परिपक्व होण्यासाठी काही घटक सामोरे येत आहेत. तर ते घटक राजकीय, सामाजिक, आर्थिक, राजकीय असे वेगवेगळे घटक जर या लोकशाहीला सामोरे येत असेल तर कशी आपली भारतीय लोकशाही परिपक्व होईल? तर याच्या पाठीमागे जे कारण आहे ते राजकीय म्हणजे राजकारण. भारतीय लोकशाहीला परिपक्व होण्यासाठी काही आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. तर भारतीय लोकशाहीला कोणकोणती आव्हाने सामोरे येत आहेत? तर भारतीय राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक हे घटक आपल्या लोकशाहीला अपवाद ठरत आहेत. तर खऱ्या अर्थाने जर आपण लोकशाही जर बघितली तर लोकशाहीमध्ये भ्रष्टाचार हा एक आत्माच जन्मलेला आहे असे दिसत आहे. भ्रष्टाचाराशिवाय कुठलेही काम होत नाही. जिथे तिथे लाचलुच, चोऱ्या, लुबाड्या, गुन्हेगारी हे असे घटक सामोरेच येत आहेत. आज जर विचार केला सार्वत्रिक निवडणुका, तर खऱ्या अर्थाने निवडणुका होताना येथे लोकशाहीचा वापर होतोय का, हे तर आम्हाला सर्वांनाच माहीत आहे. खऱ्या अर्थाने लोकशाही ही लोकशाही पद्धतीनेच झाली पाहिजे. पण आजकाल लोकशाहीला कोणी जुमानत नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे तो कशासाठी दिला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माहीत होते की स्वप्नातील भारत कसा असेल, पुढे काय होणार आहे. त्यांनी पूर्ण कायदे सविस्तरपणे आपल्याला 106 घटना दुरुस्ती आणि 394 कलम 497 कलम हे आपल्याला लिहून ठेवले आहेत. तर खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर लोकशाही ही लोप पावत चालली आहे. लोकशाही पद्धतीने निवडणुका होत नाहीत. तर खऱ्या अर्थाने निवडणुका ह्या लोकशाही पद्धतीनेच व्हाव्यात हे मला माझ्या विचारातून सांगायचे आहे. तर लोकशाही परिपक्व होण्यासाठी याला भरपूर अशा अडथळे येतात. त्यामुळे लोकशाही ही परिपक्व नसून ही अधुरीच आहे हे मला तुम्हाला सांगायचे आहे. तर आजकाल जर बघितलं आपण शेतकरी हा दिवस रात्र मेहनत करतोय, पण शेतकऱ्याचा माल हा कुठे विकला जातो? तर रस्त्यावर विकला जातो. शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळत नाही. शेतकऱ्याला आत्महत्याला प्रवृत्त व्हावं लागते. आणि चप्पल जर आपल्या पायातील चप्पलीचा जर विचार केला तर एसीच्या रूममध्ये लोन काढून शूज विकला जातो. लोन घेऊन लोक शूज विकत घेतात. मग कसा विचार करा ना, या लोकशाहीचा वापर कसा केला जातो हे तर आपल्याला त्याच्यातून कळते. मग लोकशाही आपण म्हणतो, पण खऱ्या अर्थाने लोकशाहीचा वापर होतोय का? आपण जनतेला कशासाठी निवडून देतो की गोरगरिबाच्या शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळेल, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील. पण आज खऱ्या अर्थाने हे मोठमोठे नेते, राजकीय नेते यांना मला तेच सांगायचे आहे. राजकीय नेते हे तुपाशी खातात आणि जनता उपाशी मारतात हे मला याच्यातून तुम्हाला सांगायचे आहे. कारण आजकाल जो तो स्वार्थापायी जगत आहे. कुणी असू, ज्याला त्याला स्वार्थी. आजकाल जर आपल्या भारत देशाचा विचार केला तर दिवसाढवळ्या हत्याकांड करतात लोक. हुकुमशाहीवर जग चालतं. इथे लोकशाहीवर नाही तर हुकुमशाहीवर जग चालत आहे. त्यामुळे मारामाऱ्या, लुबाड्या, गुन्हेगारी, हत्याकांड असे वेगवेगळे प्रकार या आपल्याच भारत देशामध्ये घडत आहे. मुलीवर बलात्कार, अत्याचार हे आपल्या भ्रष्टाचारामुळे सर्व गोष्टी घडत आहे. कारण इथे शासन फक्त रोज घोषणावर चालत आहे, पण घोषणा मात्र गरिबाच्या हातात तुटलेल्या कागदासारख्या वाटत आहे. आजकाल जर आपण विचार केला तर सत्य परिस्थिती अशी आहे की आपल्या शहराचा विकास करण्यासाठी जर उमेदवार हे अशिक्षित असेल तर कसा या आपल्या शहरासारखा विकास होईल? त्यामुळे जर असे सुशिक्षित उमेदवार जर मागे राहिले आणि अशिक्षित उमेदवार जर समोर आले, निवडणुका लढवल्या त्यांनी, तर खऱ्या अर्थाने या शहराचा विकास होण्यास कुठेतरी कमी पडणार आहे. त्यामुळे
आपल्याला भारत देशाचा खरा नागरिक बनवायचं आहे. आपल्याला त्याच्यासाठी लोकशाही ही काय आहे हे आपल्याला जगासमोर स्पष्ट करून दाखवावे लागेल. तेव्हाच आपल्या भारत देशाची लोकशाही परिपक्व होईल, अधुरी राहणार नाही. एवढे बोलते. त्यामुळे मला असे वाटत आहे की आजकाल तरुणांना खरा भारताचा नागरिक घडवायचा आहे. तरुणांना एकच विनंती आहे, मोबाईलमध्ये 8-8 तास राहण्यापेक्षा आपण या मैदानात उतरायला हवं आहे. कारण राजकारण, सामाजिक, आर्थिक सर्व परिस्थिती आपण स्वतः हाताळणे महत्त्वाचे आहेत. कारण जर आपल्या भारत देशाचा विकास करायचा असेल तर आज तरुण युवा लोकांची गरज आहे. त्यामुळे नुसते या सोशल मीडियाच्या जगामध्ये लोकशाहीमध्ये विसर पडला व्याख्येचा, लोकशाहीमध्ये विसर पडला व्याख्येचा. कुठे हरवली ही लोकशाही, कुठे हरवली ही लोकशाही. हाती पडल्या बेड्या. कुठे इथेच सुरू झाली हुकुमशाही, इथे सुरू झाली हुकुमशाही. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.